बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक। आजच्या पत्रकार परिषदेचं नियोजन असण्यामागचा उद्देश हाच आहे की आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत त्या संघटनेचे सगळे पदाधिकारी, साधू संत महाराज लोक, राजकीय क्षेत्रातले सगळी लोक, सर्वसामान्य तांड्या पेढ्यातली नायक, कारभारी, डायसाणे सगळ्या लोकांना मी जाहीर आवाहन करतोय की येणाऱ्या 12 जुलैला रविवारी MIT कॉलेज परिसरामध्ये मंथन हॉल येथे सकल गोरबंजारा ST आरक्षण मेळावा आपण आयोजित करीत आहोत। या मेळाव्यासाठी हजारोच्या संख्येने पाणी पावसाचा विचार न करता उपस्थित राहावे हे आव्हान करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे। या मेळाव्याला प्रामुख्याने गोरबंजारा समाजाचे एकमेव जे खासदार आहेत तेलंगणाचे, त्यांचं नाव आहे पोरिका बलराम नायक, ते उपस्थित राहणार आहेत। कर्नाटक, तेलंगणामधून काही आमच्या समाजाचे मान्यवर अभ्यासक मंडळी आहेत आणि महाराष्ट्रातली आरक्षण अभ्यासक लोक पण आम्ही बोलवलेली आहेत। या मेळाव्याला साधारणतः किमान 20 ते 25 हजार लोक उपस्थित राहील असा माझा अंदाज आहे। समाजाला आव्हान तेच करतोय मी की पाणी पाऊस काही असू द्या, जसे वारकरी लोक किती पाऊस असले तरी 15-15 दिवस चालत जातात पंढरपूरला श्रद्धेच्या पोटी। हा आपला जीवन मरणाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे। किमान त्यासाठी आपण पाणी पावसाची चिंता न करता लाखोच्या हजाराच्या संख्येने यावे ही विनंती समाजाला मी करतो। निश्चित ठराव आम्ही मागणी एक निवेदन तयार करतोय, निवेदन सरकारला देऊ। निवेदनामध्ये मागणी असेल की सरकारने त्वरित जी काय समिती नेमलेली आहे ती समिती कार्यान्वित करून लवकरात लवकर शिफारसी आपल्या महाराष्ट्र शासनाने सेंट्रल गव्हर्नमेंटला द्यावेत। सोबतच जी 5 मुलं शहीद झालेली आहेत त्यांच्या घरच्या लोकांना 10 लाख रुपये आणि त्यांच्या घरातील एका सदस्याला सरकारी नोकरीमध्ये घ्यावी आणि सोबत येणाऱ्या दिवसामध्ये आंदोलनाची भूमिका काय असेल त्या सगळ्या गोष्टी त्या आंदोलनातून आपण या मेळाव्यातून तिथे डिक्लेअर करणार आहोत। APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक।